आज सकाळ सकाळी मी पट्टण कोडोलीला श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या इथं गेलो आणि देवाचं दर्शन पहिल्यांदा घेतलं आणि तिथं जातानाच एक खमंग वास यायला लागला मला. काहीतरी मस्तपैकी तळल्याचा वास होता. उडीद वडे सोडले जात होते. अगदी समोरच मेन रोडलाच फेमस दावणगिरी नावानं एक स्टॉल आहे. त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणामध्ये आता उडीद वडे तळले जात आहेत. एकदम खमंग, खुसखुशीत आणि गोल मोठ्या आकाराचे. किती मस्त दिसत आहेत बघा. आबा बाबा, एवढं मोठं पातेलं भरून सांबार आणि पलीकडे इडल्या सुद्धा सोडल्या जात आहेत बघा. मस्तपैकी इडलीच्या पात्रामध्ये भरलेला आहे आणि गर्दी सुद्धा व्हायला लागल्या. गरम गरम मोठ्या आकाराच्या इडल्या आता बाहेर आलेल्या आहेत. वापरलेल्या इडल्यांचा नाश्ता सकाळी केल्यावर पोट भरतय. जो एक नंबर दिवस सगळा चांगला जातोय. सगळीकडे गर्दी व्हायला लागल्या आणि इकडे मस्तपैकी लोणी डोसा सुद्धा मिळतोय. गरम गरम लोणी डोसा, एकदम जाळीदार. कर्नाटक मधला दावणगिरीचा लोणी डोसा आपल्या भागामध्ये, कोल्हापूर सांगली भागामध्ये कधी प्रसिद्ध झाला कळालंच नाही. मस्तपैकी चांगल्या क्वालिटीचं लोणी घातलेलं आहे आणि इथं उत्तापा सुद्धा तयार होत आहे. उत्तापावर सुद्धा भरपूर कांदा बिंदा घातलाय मस्तपैकी. खरपूस भाजल्यानंतर पुन्हा एकदा लोणी लावलं जातंय, अगदी गरगरीत. बघा आता मस्तपैकी लोणी डोसा रेडी आहे आणि आता स्प्रिंग चीज डोसा सुद्धा तयार होत आहे. स्प्रिंग चीज डोसा अगदी मोठ्या आकाराचा असतो. त्याच्यावर स्पेशल ही भाजी घातलेली असते, बटाटा वगैरे, त्यामध्ये बरंच काय काय असते. सगळं असं व्यवस्थित पसरून घेतलं जात आहे आणि त्याच्यावर चीजचा पाऊस पाडला जातोय. बघा किती मस्तपैकी नाचत नाचत चीज टाकायला लागल्यात त्याने आणि व्यवस्थित आता ते भाजून घेतले जाणार दोन्ही बाजूने आणि त्याला गोल गोल रोल केला जाणार आणि कटिंग केलं जाणार वेगवेगळ्या छोट्या भागांमध्ये. मस्तपैकी एकदम स्वस्त आणि मस्त या ठिकाणचे सगळे पदार्थ आहेत. मेनू कार्ड देतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. या ठिकाणचे सगळेच पदार्थ मी ट्राय केले. मला लोणी डोसा आणि इडली जास्त बेटर मस्त वाटली. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि हे रेट्स आहेत स्पेशल.